इथे हळदीचं लिंपण, आज गुरुवार होता, लिंपण केले पाहिजे कारण हे खूप शुभ असते. घरामध्ये लक्ष्मीचा सदावास, सुख समृद्धी, दारिद्र्य नष्ट, म्हणून आज सर्वात पहिला हळदी, चंदन आणि हे मिक्स करून, गोमूत्र वगैरे, गुलाब पाणी मिक्स करू शकतो, चंदन मिक्स करू शकतो, दूध मिक्स करू शकतो. आपल्याला जे मनाला येईल ते आपण मिक्स करून हळदीचं लिंपण दरवाजाला नेहमी, जर आमोशालाच किंवा आपल्याला शुभ वार म्हणजे आपला उपवास वगैरे असेल, गुरुवार किंवा शुक्रवार असेल तरीही करू शकतो. आणि छान असं म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि एनर्जी आपल्या घरामध्ये नेहमी राहते आणि विचार आपले एकदम असे छान पॉझिटिव्ह राहतात आणि छान असं आपले, आणि आपल्यावर जे कोणतं संकट येतील ते उंबरठीच्या बाहेरच, लक्ष्मीचा वास सदा आपले संकटे बाहेर उंबरठीच्या काढून फेकतात आणि आपल्याला त्याच्यावर खूपच असं म्हणजे छान असं मन प्रसन्न वगैरे होतं. हळदीचं लेपन झाल्यावर मी रांगोळी, आणि माझं अजून पुष्कळ काम बाकी होतं, रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे, फूल वगैरे ठेवलेलं आहे आणि दिवा असा लावलेला आहे. हवेने काही दिवा राहत नव्हता, खूप अशी दरवाजा उघडला की हवा येते आणि दिवा विझून जातो, म्हणून त्या साईडला थोडा सरकवलेला आहे. आणि ह्या साईडला रांगोळी घालावी तर म्हटलं, दरवाजा माझा सेफ्टी आहे त्याच्यामुळे पुसूनच जायची. दरवाजा जरा थोडासा खाली आलेला आहे, तो वर हे करायचं. मिस्त्रीने एवढं काही व्यवस्थित काम केलेलं नाही आणि असा दरवाजा लावायला गेला की रांगोळी फसकटते, काढून काही फायदा होत नाही. त्या साईडला काढावी तर छोटी छोटी मुलं आहेत ती पाय लावून जातात, विस्कटतात. तरी म्हटलं छोटंसं आपलं पावले काढलेले आहेत. चला तर वळूयात आता पुढच्या कामाकडे आणि बघा कसं वाटते छान असं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जयश्री लाईफस्टाईल. तुमचा आजचा गुरुवारचा दिवस सुख समृद्धी, आनंदी आणि भरभराटीचा जावो, ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमच्या जीवनामध्ये संकट, अशांतता आलेली आहे तर या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. चारी बाजूनी कधी कधी आपल्याला संकटाने घेरलेले असते, तर कोणी आपल्याला समोरून चितलेले चित्त धरून आपल्यावर बसलेलं असतं. कितीही चांगलं केलं तरी कोणी चांगलं म्हणत नाही आणि आपल्याशी चांगलं वागत नाही. असं आपल्याला समोरून कधी कधी जीवनात संकटाचा सामना करण्यासाठी करतच असतो आपण. तर याच्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवडावे लागेल स्वामी समर्थांचा हात. तुम्हाला प्रत्येक संकटातून निघण्याचा मार्ग दाखवून देतील. आणि माझी जर जर्नी तुम्ही ऐकाल तर 1 ते 2 वर्षाच्या आधी म्हणजे माझी कंडिशन अशी होती की जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती. त्यावेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा आपली साथ कोणच देत नाही आणि आपल्यासाठी कोणच उभा राहत नाही. तेव्हा आपण स्वामींचा हात मागितला, एक बोट मागितलं तर स्वामी आपल्याला पूर्ण हात देतात. पण आपली सेवा मनोभावे पाहिजे. आणि तुम्ही जरूर आता आजच्या व्हिडिओला स्किप न करता बघा. तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा लादी पुसून घेतलेली आहे, सर्व घरात सगळीकडे हात मारलेला आहे आणि बेड वगैरेवर पिलो वगैरे होत्या त्या सर्व अशा बिखरलेल्या, कारण ईशान घरीच होता, आज कॉलेजला सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांनी बसलेला तिथे बेडवर. तर पिलूला टेकून तर ते त्यांनीच कॅमेरा धरलाय. थोडा वेळ मी काढलेला आहे स्टँडचा आणि त्याला बोलली जरा पकड इकडे, तर पकडत आहे तो. आणि मी सर्व दरवाजा वगैरे साफ करून घेत आहे आणि आवरत आहे.
तर बघू शकता कसं होतं, आपल्याला गुरुवार वगैरे असेल किंवा आपला उपवास वगैरे असेल तर सर्वीकडे हात मारला ना, जिथे हात मारेल तिथे लक्ष्मीचा वास सदा आणि लक्ष्मी तिथे बसते आपल्या घरामध्ये. तर आळीला नवरात्रीला तर आता म्हटलं आज गुरुवार आहे, गुरुवारला चला उंबरट्याचं लिंपण वगैरे आणि सर्व काही हात मारून घेऊयात. तर लादी पहिल्यांदा पुसून घेत आहे मी आणि परत उंबरट्यावर वगैरे हात मारलेला आहे. तर व्हाईट कलरचा उंबरटा होता माझा, तर हळदीचं वगैरे लिंपण करून करून असा झालेला आहे. आणि बाहेर पॅसेजमध्येही म्हटलं थोडं हात मारून घ्यावं सर्व बाजूनी. तर पुसून घेत आहे लादी. तर नाही आज कारण जेवण वगैरे झालं, आज होता गुरुवार, तर म्हटलं सर्व आता डबे वगैरे करावे. जेवण म्हणजे झालं, म्हणजे जेवण नाही झालं, माझा तर उपवास आहे. डबे वगैरे दिले, जेवणाचं काम उरकून घेतलं आणि म्हटलं आता पूजेची तयारी करूयात. तर आता केस वगैरे सर्व काही सुंकून घेतलेले आहेत आणि चला तर आता लागूयात पुढच्या तयारीला. तर क्लिप वगैरे लावून घेते, केस गळ्यात येतात असे सोडल्यावर लिप बाम वगैरे लावून घेते. कारण सकाळ सकाळ जेवढं आपण स्किनचं रुटीन करेल तेवढं फायदेशीर ठरतंय. कारण होटाला लिप बाम वगैरे नाही लावलं की मग ड्राय जास्त माझे होठ फुटत आहेत. तर AC मध्ये वगैरे असले तर ना जास्तच ड्राय होतात एकदम, आणि AC लावतातच कोण ना कोण, थंडी जरी असू दे नाही तर काही पण असू दे. खिडक्या बंद असले की बाहेरची हवा येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मल आणि गरम तर होतेच, एवढी इकडे काय हवा नाही आहे. तर आता सर्व काही आवरून घेते आणि आता पूजेला लागले की मग कमीत कमी 2 ते 3 तास पुरणार नाहीत, कारण पूजा मांडायची म्हटल्यावरच खूप वेळ जातो. तर म्हटलं आधी आपलं हे आवरून घेऊन मध्येच कोणतरी आलं की मग आपला अवतार धड नसला की बरं नाही वाटत. मग म्हटलं सगळी तयारी करून आपण पूजेला लागावं. तर आता केस वगैरे पडून राहतात घेऊन, किती जरी ब्लाऊज घेतले तरी घालायला भेटत नाहीत. आणि आता बघू शकता आलेले आहे मंदिरात आणि आता हे सर्व उचलत आहे, कारण मला इथे चौरंग मांडायचा होता, पूजेचा पाठ मांडायचा होता. तर हे सगळं काही कलश वगैरे साईडला घेतलेलं आहे स्वामींचं. सर्व काय म्हटलं तिचं उचलून ठेवावं आणि मग म्हटलं सगळं काही पुसून घ्यावं आणि स्वामींचा फोटो पण साईडला ठेवावा आणि मग तिथं चौरंग मांडावं मंदिराच्या बाजूला. कारण खाली इकडे कुठे मांडावं म्हटलं तर म्हटलं जाऊ दे, वरच्यावर छान बसेल तिथे पूजेचं सगळं. तर चौरंग वगैरे काढायचा होता मला, तर आवरत आहे मी आता, सर्व काही काढत आहे. तर आता चला मी तयारी करते पटापट आणि पूजेला परत जाणारच आहे वेळ. आणि कसं होतंय सकाळचं म्हणजे जेवण वगैरे उरकल्याशिवाय पूजेला घालता येत नाही, कारण सर्व कामाला वगैरे जात आहेत आणि सकाळ सकाळ अशा पूजा मांडायच्या म्हटलं तर थोडा वेळ लागतो. म्हणून असं गडबडीमध्ये करायचं नाहीये, आरामात करायचं आहे. म्हणून वेळ म्हटलं 10 ते 10:30 वाजलेले आहेत आता. चला म्हटलं सर्व काही मांडून घेतलं म्हणजे संध्याकाळी पण बरं पडतं आपल्याला, कारण संध्याकाळी पण जेवण वगैरे उरकता वाचायचं नुसतं, आरती वगैरे करायची आणि मग म्हटलं आवरायचं सगळं. जेवणाचं वगैरे काही नैवेद्य देवांना दाखवायचं असतील तर इथे आता मी नैवेद्याचं म्हटलं नाही, पितळाचं ताट वगैरे पूजेसाठी काढावं. तर खाली कपाटात होतं ते आणि चौरंग पण खालीच ठेवलेला मी पूजेचा. आता म्हटलं रांगोळी पहिल्यांदा घालावी तिथे, तर स्वास्तिक काढलेलं आहे मी, साधं सोपं आपलं मला जसं येईल तसं. तर आता तुम्ही बऱ्याच जणी रांगोळ्या घालतच असशीला, तर आता माझा एवढा हात वळत नाही, कारण म्हणजे मी छापच आणलेले आहेत. तर कसं होतंय रांगोळी एवढं काम करून सगळं काढत बसायचं म्हटल्यावर जास्त मोठी रांगोळी होत नाही. छाप उठवले आपले पटापट होतंय. तर सगळे मी छाप मिशोवरून मागवलेलेच आहेत. खूप छान रांगोळी येते, आपल्याला जशी पाहिजे तशा रांगोळ्या मिशोवरती भेटतात. तर स्वास्तिक माझं काढून झालेलं आहे, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहिलेलं आहे. रांगोळीवरती हळदी कुंकू वगैरे व्हावे म्हणजे शुभ असते. तर आता म्हटलं हळदी कुंकू वगैरे वाहून आवरावे, पुढे पाट वगैरे काढावा. आणि खाली कसं माझं कपाटात सगळं सामान बसतंय, त्याच्यामुळे देवाचं सगळं सामान खाली ठेवलेलं आहे. आणि छान असं सगळं रांगोळीचं वगैरे झालेलं आहे आणि असं आहे माझा चौरंग. तर आता ह्या म्हटलं गुरुवारी सगळं तुम्हाला शेअर करावं, मी कशी पूजा वगैरे करते स्वामींची आणि गुरुवारची. बघा आता लाल कपडा टाकलेला आहे सर्व, मी हाच कपडा टाकलेला होता स्वामींच्या खाली.
तोच म्हटलं जरा आता हे साफ करून आणलेला आहे आणि लाल कपडा आणि नाही तर येलो कपडा दोन्हीतला कुठलाही टाकला तरी चालतोय. तर आता म्हटलं पहिला कपडा टाकून ठेवावा आणि मग सगळं सामान आहे ते देवाजवळचं साफ करून घ्यावं. आणि सगळं साफ करून घेतलेलं आहे. ताट वगैरे मी सर्व काही आधीच घासून घेतलेलं होतं. तर चांगलं म्हटलं असं आपलं. तर आता इथे माझं अभिषेक चालू होता स्वामींचा. अभिषेक करून घ्यावा म्हटलं पहिल्यांदा. तर स्वामींना मी असं पाण्याने पहिल्यांदा स्वच्छ छान धुवून घेतलेलं आहे. नंतर मी थोडा स्वामींचा फोटो काढत आहे. छान असा फोटो काढून घेतलेला आहे. मस्त वाटतं ना स्वामी पुढे आले की आपल्या. आणि छान असं स्वामी समर्थ म्हणून स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून स्वामींना छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि छान असा हिना अत्तर वगैरे लावून कपडे वगैरे घालून स्वामींच्या आसनावर स्वामींचं आसन साफ करून छान असं ठेवलेलं आहे. फेटा वगैरे घालून आणि फेटा घालून अजून एक फोटो काढून घेतलेला आहे. छान मस्त वाटतंय. खूप छान वाटतं गुरुवारी पूजा वगैरे असेल तर असं. आज माझा लाचचा गुरुवार आहे आणि म्हटलं आता उद्यापन आहे आजचा लाचचा दिवस. चला हार वगैरे छान असं घालून कलशला ही तांब्या ही स्वच्छ करून पाणी भरून त्यात एक नाणं टाकून फूल टाकून सुपारी एक टाकून स्वस्तिक काढलेलं आहे. तांब्याला हळदी कुंकू नारळाला लावून आंब्याची पानं लावत आहे. आणि छान असं बघा आता माझी पूजा होतच आलेली आहे. सर्व अभिषेक वगैरे पहिला मंदिरात ही देवांची कुलस्वामिनीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. छान अशी फुलं वगैरे ठेवून घेतली आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. केळी वगैरे ठेवलेली आहे स्वामींच्या पुढे. आणि आता म्हटलं पुस्तक वगैरे वाचून घ्यावं कारण आज आहे उद्यापन. तर जेवणाची वगैरे तयारी करायची होती. मुलांना बोलवलेलं ईशानच्या फ्रेंड्सना. तर सर्व छान असं अगरबत्ती वगैरे लावून घेतली. तुलसीलाही तिकडे अगरबत्ती एक लावून आली आणि छान असं म्हटलं आता पुस्तक वाचून घ्यावं. तुलसीच्या पुढे दिवा वगैरे ठेवून आली. तो व्हिडिओ जरा स्किप झाला. तर आता पुस्तक वाचून घेत आहे. आणि म्हटलं छान असं स्वामी समर्थांचं लाचचा गुरुवार आहे तर अध्याय वाचत आहे मी. 3 ते 4 अध्याय 5 अध्याय मी वाचते होईल तसं. आणि आरती वगैरे करून घेतली. आणि ही बघू शकता छान असा दिवा लावलेला आहे तुलसीच्या समोर. छान मस्त असं स्वामींची पूजा झालेली आहे. आणि आता मुलांचं जेवण वगैरे करायचं आहे. तर चला आता जेवणाकडे वळूयात. इथे आता डाळ शिजवून कुकर वगैरे मी पूजा करता करता डाळ लावलेलीच. तर आता डाळ पुरण वाटून घेत आहे. छान असं स्वामींना आवडतं ते जेवण आज मी केलेलं आहे. छान अशी कटाची आमटी केलेली आहे बघू शकता. छान असं एवढा सर्व मी व्हिडिओ नाही घेऊ शकली तर खूप लॉंग व्हिडिओ होईल म्हटलं. कटाची आमटी खीर बनवलेली आहे आणि तुम्हाला सांगते कांदा भजी बनवले स्वामींच्यासाठी. जे स्वामींच्या आवडीचं आहे ते आज मी स्वामींच्यासाठी बनवलेलं आहे. स्वामी माझ्या घरात येऊन माझ्या काही ना काही म्हणजे कोणत्याही ना कोणत्या रूपात येणार स्वामी आणि जेवून जाणार म्हणून मी हे बघा कुरड्या पापड पुऱ्या भाजी बटाट्याची भाजी ही केलेली आहे. हे बघा मुलं असे जेवत आहेत आणि बघू शकता खूप छान मस्त वाटलेलं आहे. इथे आता पोळ्या भाजून झालेल्याच होत्या. मुलांना अष्टगंध वगैरे लावून आली आणि म्हटलं आता स्वामींचा नैवेद्य पहिल्यांदा भरून घ्यावा. आणि स्वामींचा नैवेद्य खीर पुरी आणि कांदा भजी वगैरे सर्व काही बघा पापड वगैरे बटाट्याची भाजी सर्व गुळवणी वगैरे पण शेक कटाची वगैरे भातावर टाकून आणलेले आहे. खरंच खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं. असं नेहमी आपल्याला एकदम घरात प्रसन्नता वाटत नसेल तर तुम्ही हे जरूर करून बघा. स्वामी कोणत्या कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये जरूर येतात आणि खूप छान मनाला प्रसन्न आणि खूप छान वाटतंय. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावरती असू दे आणि माझं डोकं कायम तुमच्या चरणी असू दे. स्वामी उद्याची सकाळ